गणपतीची सोंड आम्ही त्याला वक्रतुंड म्हणतोय की नाही. मग वाकड्या तोंडाचा किंवा वक्रतुंड आहे म्हणून तो वक्रतुंड नाही. वक्रतुंड या शब्दाचा अर्थ आहे वक्रातुंड यती इति वक्रतुंड. हा जो वक्रगतीने चाललाय की नाही, अनितीने चाललाय, वक्र मार्गाने चाललाय, त्याला सरळ मार्गावर आणणारा तो गणर आहे, त्याला शासन देणारा तो गणर आहे. म्हणून त्याचं नाव आहे धुंडीराज असं एक नाव आहे त्याचं. शत्रूला धुंडून काढून त्याला शासन करतो. तो शांत बसत नाही. बरं आम्हालाच वाटतं त्याचं कुठे लक्ष आहे, त्याला कुठं काय कळतंय. पण तुलसीदासजी म्हणतात चीटिके पाव में घुंगरू बजे वो भी नाथ श्री रघुनाथ सुने. त्याचं आमच्याकडे इतकं लक्ष आहे. आम्ही भ्रमात जगतो मंडळी बऱ्याचदा. पण वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही अशी सत्ता आहे भगवंताची. वक्रतुंड एकंदर शरीराच्या मानाने डोळे गणपतीचे अत्यंत बारीक आहे. गजमस्तक आहे ना गणपतीचं. आणि हत्तीची दृष्टी ही अत्यंत सूक्ष्मदर्शी असते. बरं जमिनीवरची सुई सुद्धा हत्तीला दिसते असं म्हणतात. तसं गणपतीची दृष्टी ही सूक्ष्मदर्शी आहे, अत्यंत सूक्ष्मदृष्टी आहे. जीवनाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन, कुठल्याही संकटाकडे बघण्याची आमची दृष्टी ही सूक्ष्मतेची असावी म्हणजे आम्ही त्याच्यातून मार्ग काढू शकतो. एकंदर शरीराच्या मानाने कान सुपासारखे कान, गणपतीचे कान आम्ही काय म्हणतो. कॉन्व्हेंटच्या पोरांना असं सांगितलं तर त्यांना सूप म्हणजे फक्त लिक्विड माहिती असते. टोमॅटो सूप, व्हेजिटेबल सूप, कॉर्न सूप. पण सुपाचा गुणधर्म आहे पाखडायचे सूप कुणी बघितले. सुपाचा गुणधर्म आहे असार आहे ते टाकून द्यायचे आणि सार आहे ते जवळ करायचे. ज्यांनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, ज्यांनी वंद्यते सर्व भावे करावे. हा सुपाचा गुणधर्म आहे. गणपती आम्हाला ते सांगतो. गुरुचरित्रामध्ये एक ओवी आहे बरं. हालविसी कर्णयुगे तेथोनी जो का वारा उसळे तयाचे निवाते विघ्नपणे विघ्नांतक म्हणती तुझा. तो विघ्न हरताय. नुसतं कान हलवले तरी आमचे संकट दूर निघून जातात गुरुचरित्रामध्ये सांगितले. आणि असा तो गणर आहे विघ्नहर्ता. म्हणून प्रत्येक कार्याच्या आरंभी त्याला आम्हाला आठवायचे. लग्न असू दे, वास्तुशांत असू दे, कुठलंही मंगल कार्य असू दे, गणपती स्मरण आणि अग्रपूजेचा मान आमच्या गणरायाला आहे. प्रत्येक कार्याच्या आरंभी पूर्वीच्या काळी मराठी माध्यमामध्ये ओम गंग गणपतये नमः, ओम सिद्धं, ओम नमः सिद्धं असे मंत्र शिकवले जायचे. पाठीवर श्री गणेशाय नमः हे गिरवायला लावायचे. आता सगळंच गेलो. आता गमभन नाही. आता संस्कृती पूर्ण बदलली असो. पण या सगळ्याचा विचार करताना आम्हाला उत्सव साजरा करायचा आहे ना. मग ती गणेश देवता आम्हाला काय शिकवतीये हे समजावून घ्यावं लागेल. आणि त्याला जे आवडतं ते त्याला द्यावं लागेल. त्याला भाव आवडतो तुकोबर आहे म्हणतात. अंतरीची घेतो मोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दीनांचा. त्याला भाव आवडतो. कसा भाव असावा त्याच्या प्रतीचा मंडळी. मग होतं काय. आपुल्या वैभवे शृंगारावे निर्मळ भगवंत कधीही भक्ताची उपेक्षा होऊ देत नाही. अभंगाचं तिसरं चरण तुकोबाराय म्हणतात. आणि मग तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. एकदा का त्याच्याविषयी गोडी वाढली की तो भगवंत आमच्या सर्व कोडी सर्व इच्छा मनोरथ पूर्ण करतो. नवे भक्ताबरोबर जेवायला सुद्धा येतो. नामदेव महाराजांनी हाक मारली आला भगवंत. आम्ही नैवेद्य समर्पण नाही करत, आम्ही नैवेद्य दाखवतो. पाणी फिरवायचं लगेच काढून घ्यायचं. केवढी भीती. खाल्लं बिल्लं तर करायचं काय. एखादा नामदेव हट्ट करतो तेव्हा पांडुरंग जेवतो मंडळी. आणि जेवण करावं भगवंतांनी नामदेवांसोबत. भाव किती प्रामाणिक असावा भगवंताच्या प्रतीचा. एक उदाहरण सांगते आणि माझा पूर्वरंग संपवते. गोकुळामध्ये भगवान गोपाल कृष्णांचा जन्म झाला. आणि तुकोबाराय म्हणतात तसं गोकुळीच्या सुखा अंतःपार नाही लेका. हा आनंद गोकुळामध्ये. नंदाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. सगळ्यांना कळालं कृष्ण जन्माला आला. ही गर्दी गोकुळामध्ये बरं त्याला बघण्यासाठी. आपण कृष्णांत ऐकलेलं असेल. एवढी मोठी गर्दी त्याला बघण्यासाठी. रांगच्या रांग लागली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकीचे नंबर येत होते. जो तो गवळण गोप कृष्णाला बघून माघारी जात होते. कुणी विचारावं कसा वाटला तुला कृष्ण. तिने सांगावं बाई काय सांगू राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती किती त्याचं वर्णन करू. शब्द कमी पडतात. चंद्राहुनी शीतल रविहुनी सोज्वळ तेने माझे मन वेधले. असा सुंदर गोपाल कृष्ण आहे. शब्दात नाही सांगता येत. असं करता 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 त्या सगळ्या गर्दीमध्ये एक वयोवृद्ध गवळण होती बरं का. 95 वर्षाची. सगळे होते त्याच्यामध्ये. MH12, MH11, MH14, MH95. पासिंग नंबर नाही वय सांगते गवळणींची. 95 वर्षाची एक वृद्धा गवळण ती आली आणि तिने बघितलं कसली
बघायला आले सगळे. कृष्ण जन्माला आलाय, गोकुळामध्ये यशोदेला पुत्र झालाय, आनंदी आनंद. म्हणाली मी पण जाणार. मग म्हणाली मी अशी तशी नाही जाणार, आपण नटून थटून जाऊया. म्हणाले का? देवाचा सोहळा आहे. जीवाचा सोहळा करताना आम्ही कसे जातो? नटून थटून जातो नाही. लग्नाला जाताना किती तयारीत जातो. म्हणाले देवाचा सोहळा असा का करायचा? नटून जाऊया, छान. म्हणून ती गवळण घरी आली आणि 95 वर्षाचं वय होतं. प्रचंड शरीराला कंप सुटलेला निसर्गाच्या नियमाप्रमाणे, गलित गात्र झालेलं. आणि अशा वेळी मग आता नटून जायचंय, भगवंताच्या समोर उभं राहायचंय. काय बरं नेसावं, कुठली बरी साडी नेसावी, म्हणून तिने लग्नातला शालू काढला आपला. बरं का, कौतुकाने जपून ठेवला होता बरेच दिवस. पण तो नेसताना थोडी गडबड झाली, जरा उलटा नेसला गेला. जर पदर वरती आला, मेकअप करायला घेतलं. आता हे माझ्या तोंडच्या गप्पा नाही प्रमाणे आपल्या सगळ्यांना माहितीये. ओठो पे लाली, ओठो पे काजल नयनो में लाली, ओठो पे काजल नयनो में लाली, गालों पे टिकली लगाते चले, दीवानी बनी दीवानी बनी. पेड लागलं भक्तीचं. आमच्या मीराबाईला लागलं होतं बरं का. कसं? ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो बनी गनी हरी गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी दीवानी हुए, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई. वेड लागलं होतं मीराबाईला ना, तसं वेड लागलं. आणि नटना थटण्याच्या नादामध्ये जे जिथं लावायला पाहिजे होतं ते जमलं नाही. मेकअप थोडंसं फसलं, चुकलं. म्हणाले ओठो पे काजल नयनो में लाली, गालों पे टिकली लगाती चली, असं काहीतरी प्रकार थोडासा फसला. आणि तशीच कृष्णाला बघायला निघाली म्हणून त्या गडबडीत बाहेर पडली बरं आजी, ती गवळण. आणि घरातनं बाहेर पडल्याबरोबर गावाच्या पारावर यजमान बसले होते. त्यांनी दुरूनच बघितलं. म्हणाले कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय हिला. कोण आहे करत जवळ आल्याबरोबर ओळखलं. अरे म्हणाले आपलीच आहे. जवळ गेले, विचारलं अगं काय केलंयस? म्हणाले कशी दिसतेय जरा बघ, नीट करून ये, सगळं फसलंय. म्हणाले काम चुकलंय तुझं, मेकअप बरोबर नाही जमलंय. ती म्हणाली असू दे. आता तिने जे उत्तर दिलं ना ते सर्वांगाचे कान करून ऐका. आजचं कीर्तन सफल झालं असं मी समजते. त्या गवळणीने फार सुंदर उत्तर दिलंय मंडळी. ती काय म्हणते माहितीये? ती म्हणते मला माहितीये माझं हे सगळं चुकलंय, माझं मेकअप फसलंय, माझी साडी कदाचित नेसायला चुकली असेल, पण हे सगळं नीट करायला, दुरुस्त करायला मी परत गेले. माझा वेळ त्याच्यात निघून गेला आणि त्यातच माझा प्राण गेला. त्याला बघायचं राहून जाईल या जन्मात, त्याला बघायचं या जन्मात राहून जाईल. मंडळी हा भाव भगवंताला आवडतो. त्याला काय आवडते? तिथे कितीही सत्ता संपत्ती पैसा तुमचं सगळं रूप सौंदर्य होता, त्याला ते नको आहे. त्याला काहीच गरज नाही त्या गोष्टींची. जाताना सहज त्याला निष्ठेने श्रद्धेने नमस्कार केला ना तेवढा त्याला पुरेसा आहे. आमची कॉलेजची पिढी करते बघा, गाडीवरनं जाताच रस्त्यावरून जाताच मंदिर दिसलं की हा कुठला नमस्कार आणलाय मला माहिती नाही, म्हणजे केलाय की नाही तो त्यालाही कळाला नाही पाहिजे. पण असा प्रदर्शनाचा भाव भक्तीमध्ये नकोय. भक्ती दिखाव्या करता नाही, भक्ती दुर्दैव जावं या करता नाही, दुर्दैवाचे खाली सहन करण्याची शक्ती मिळावी याकरता भक्ती करायची. मग भक्तीमध्ये प्रदर्शन नको मंडळी. सध्या सगळीकडे दिखावा आहे, नुसतं प्रदर्शन आम्ही करतो. ज्या अर्थी जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे काय पथ्य सांभाळावी ना. विठ्ठल मात्रा गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, गळ्याला चंदन टिळा बुक्का लावला, एवढं केलं की भागत नाही. पथ्य आली कुठली? गळा माळ शोभे आत्मरूप शांती. दुसरं पथ्य आलं, गळ्यात माळ आली की दुसरा नियम आला, आत्मरूप. नाहीतर याच्यावर वसकन त्याच्यावर वसकन ओरडते, याला काही भक्ती म्हणता येत नाही. गळ्यात माळ आली की आत्मरूप शांती पाठोपाठ आलाच पुढे भक्तिभाव दोन्ही धरून टाळ. टिळा
लावलाय कपाळाला कुठला टिळा सगळ्यात गुंतलोय आणि कसला टिळा लावतो टिळा ती शक्तीचा